मुंबईच्या कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचलं। कल्याण आणि डोंबिवलीतील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। तर मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम अलर्ट मोडवर। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस। पुढील 2 दिवस कोकण भागाला रेड अलर्ट जारी। उद्या रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट। तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी। विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई। सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडूनही उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। 7 दिवसानंतर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित। मंत्री उदय सामंतांनी भेट देत आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे। मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा। अजितदादांच्या पुण्यातील कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा राडा। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ। अजित पवारांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवार यांच्याकडे आग्रही मागणी। विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। उत्पन्न 25 लाख असताना 12 कोटीचं कर्ज कोणी दिलं, कोणत्या कागदपत्राच्या आधारावर मिळालं? इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाट यांच्यावर निशाणा। तर याबाबत चौकशीसाठी जलील ईडी आणि सीबीआयलाही पत्र पाठवणार। गोवंडीतील शिवाजीनगर भागात डंपरनं चिरडून 4घांचा मृत्यू। चालक ताब्यात। संतप्त जमावानं घाटकोपर मानखुर्द लिंक रोड रोखल्यानं पोलिसांचा लाठीचार्ज। काही नागरिकांना ताब्यात घेतलं। क्रेनच्या मदतीनं अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला। घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले। 248 मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण। अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी मृतकांच्या नातेवाईकांना आणि जखमींना तात्काळ 25 लाख मिळणार। टाटा ग्रुपकडून घोषित करण्यात आलेल्या 1 कोटी व्यतिरिक्त एअर इंडियाकडून मदत। विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू। उद्या सकाळी 10 वाजता पहिलं टोकन दर्शन मिळणार। मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी बैठक व्यवस्थेसह पाणी आणि चहाची सोय। आषाढीसाठी पंढरीच्या वारीमध्ये येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार। राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण। मुंबईत सर्वाधिक 24, पुण्यामध्ये 11, ठाण्यात 5 रुग्णांचा समावेश, तर 2 रुग्णांचा मृत्यू। सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 578। दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा विजेता। फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय। दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनंतर आयसीसीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं।